एका गावात केशव नावाचा एक मुलगा राहायचा. केशव अतिशय श्रद्धाळू होता. रोज शेतावर जाण्याआधी तो मंदिरात जाऊन प्रार्थना करायचा. देवदर्शन केल्याशिवाय तो कुठलंच काम करायचा नाही. केशव उच्च शिक्षित होता, पण त्याला नोकरी मिळत नव्हती. तो गावातच राहून कोणाच्याही शेतावर जाऊन मजुरी करायचा. कुठलंही काम करताना त्या कामाची लाज वाटता कामा नये ही समज केशवला लहानपणापासूनच होती. दिवसभर तो शेतात काम करायचा आणि संध्याकाळी घरी गेल्यावर शहरातल्या निरनिराळ्या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी अर्ज पाठवायचा. कुठे कुठे मुलाखती द्यायचा. आपल्याला लवकरच चांगली नोकरी मिळेल याची केशवला खात्री होती. एकदा पुण्यातल्या एका मोठ्या कंपनीतून त्याला इंटरव्ह्यूसाठी बोलवणं आलं. केशवला अतिशय आनंद झाला. त्याला वाटलं आपलं पुण्य अखेरीस फळास आलं. ठरल्या दिवशी तो इंटरव्ह्यू देण्यासाठी पुण्याला जायला निघाला. त्याच्या गावातून शहरात केवळ 4 बसेस जायच्या. त्यातली पहिली बस सकाळी 8 वाजता निघायची आणि दुसरी सरळ 12 वाजता असायची. केशवला 11 वाजता इंटरव्ह्यूला बोलवलं होतं. त्यामुळे त्याला सकाळी 8 वाजेची बस पकडणं गरजेचं होतं. त्याचं गाव ते शहर हा प्रवास 2 तासांचा असायचा. इंटरव्ह्यूचं बोलवणं आलं त्या दिवसापासून केशव अविरत मेहनत करून अभ्यास करत होता. इंटरव्ह्यूमध्ये काय विचारलं जाईल याची त्याने व्यवस्थित माहिती काढली. त्या दिशेने अभ्यास केला. तो ज्या कंपनीत इंटरव्ह्यू द्यायला चालला होता त्या कंपनीच्या कामाचं स्वरूप, कंपनीचा इतिहास, कंपनीच्या पुढच्या योजना सगळ्यांचा त्याने व्यवस्थित अभ्यास केला. ज्यामुळे आपण इंटरव्ह्यूत नापास होऊ शकतो अशी कुठलीच जागा त्याने रिकामी सोडली नाही. इतका त्याने अभ्यास केला. सकाळी लवकर उठून आईवडिलांच्या पाया पडून तो घरातून निघाला. रोज सारखा मंदिरात गेला. देवाच्या पाया पडला. कालपर्यंत तो मंदिरात जाऊन त्यानंतर शेतात जात होता, पण आजचा दिवस वेगळा होता. आज त्याला शहरात जायचं होतं. त्याच्या हक्काची नोकरी त्याची वाट पाहत होती, जिची त्याने कित्येक दिवस वाट बघितली होती. देवापुढे मनोभावे हात जोडून तो मंदिरात पूजापाठ करणाऱ्या पुरोहितांच्याही पाया पडला. त्यांना आपण इंटरव्ह्यू देण्यासाठी शहरात जात असल्याचं त्याने सांगितलं. पुरोहितांनी त्याच्या हातात देवापुढचं तीर्थ दिलं. त्याला यशस्वी हो असा आशीर्वाद दिला. तो मंदिरातून बाहेर पडला आणि पायरीवर बसून पायात बुटं घालू लागला. तेवढ्यात त्याला मंदिरातून पुरोहितांची किंकाळी ऐकायला आली. केशव धावत धावत पुन्हा मंदिरात गेला. त्याने बघितलं पुरोहित जमिनीवर पडले होते. अत्यंत वेदनेने तळमळत होते. त्यांचा एक हात छातीवर होता. छातीतून त्यांना अत्यंत वेदना होत होत्या. त्यांना तसं पडलेलं बघून केशव कळवळला. जरा वेळापूर्वी आपल्या हातात तीर्थ देणारा हा माणूस काही क्षणात असा कळवळत पडावा याचं त्याला वाईट वाटलं. तो त्यांना खांद्यावर उचलून तिथल्या ग्रामीण दवाखान्यात घेऊन गेला. गाव छोटं होतं. तिथे असणाऱ्या सुविधा थोडक्या होत्या. पुरोहितांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना तात्काळ मोठ्या रुग्णालयात भरती करणं गरजेचं होतं. त्यासाठी त्यांना तालुक्याच्या गावी घेऊन जावं लागणार होतं. पुरोहित एकटे होते. त्यांचं कोणी नव्हतं. त्यांना तात्काळ मोठ्या रुग्णालयात हलवलं नाही तर त्यांचा जीव जाण्याची भीती होती.
केशवने पुढचा मागचा कसलाही विचार न करता त्यांना तालुक्याच्या गावी हलवलं. मोठ्या इस्पितळात भरती केलं. तिथे त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली. अनेक प्रयत्नांती पुरोहितांचे प्राण वाचले. ते धोक्यातून बाहेर आले. तोपर्यंत दुपार होत आली होती. केशवची बस आणि नोकरीची संधी हातातोंडाशी येऊन हुकली होती. तो मनोमन दुखावला गेला होता. त्याची सगळी मेहनत वाया गेली होती. पुरोहितांची प्रकृती स्थिर आहे हे समजल्यावर तो पुन्हा आपल्या गावी जायला निघाला. तो सकाळी घरातून कुठली स्वप्न घेऊन निघाला होता आणि प्रत्यक्षात भलताच अनुभव घरी घेऊन चालला होता. त्याला वाटायला लागलं होतं हेच आपलं नशीब आहे. आपलं जीवन या गावातच संपणार आहे. इतके प्रयत्न करून एक संधी चालून आली होती, पण आपण तिथपर्यंत पोहोचूच शकलो नाही. आपल्या नशिबाने आपल्याला तिथपर्यंत पोहोचू दिलं नाही. आपण इतकी देवाची पूजा करतो, इतकी व्रतकैवल्य, कुठलाच उपवास चुकवत नाही आणि आपल्यासोबत असं व्हावं, देवाने आपल्यासोबत असं करावं. आपण मंदिरात गेलो होतो देवाला इतकंच सांगायला की मला इंटरव्ह्यूत यश दे, आणि देवाने आपली वेगळीच परीक्षा बघितली. देवालाच आपलं चांगलं व्हावं असं वाटत नाही. केशवच्या डोळ्यात अश्रू आले. विचार करता करता तो आपल्या गावी पोहोचला. आपल्या घराजवळ गेला तेव्हा त्याला त्याच्या घरातून जोरजोऱ्यात रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. आता काय नवीन आपल्यापुढे वाढून ठेवलं आहे असा विचार करत तो झपाझप पावलं टाकत घरात शिरला. त्याचे आई वडीलही आता म्हातारे होत चालले होते. त्यांना तर काही झालं नसेल ना असा विचार त्याच्या मनात सुरू होता. तो घरात गेला तेव्हा घरात जमलेले शेजार पाजारचे सगळे त्याला आश्चर्याने पाहू लागले. त्याचे आई वडील त्याला पाहून विलक्षण आनंदून गेले. त्याची आई तर त्याच्याकडे धावत आली. त्याला काळजाशी लावून जोरजोरात रडू लागली. सगळे त्याला विचारू लागले, तू कुठे होतास? केशवने सकाळपासून घडलेली सगळी हकीकत सांगितली आणि त्याने त्याच्या वडिलांना विचारलं की तुम्ही का रडता आहात? तुम्हाला काय झालं? तेव्हा तिथे जमलेल्या माणसांनी केशवला सांगितलं की गावातून निघालेली सकाळी 8 वाजेची बस अपघात होऊन दरीत कोसळली. फार मोठा अपघात झाला. अनेकांची प्रेतं अजूनही सापडलेली नाहीत. प्रशासनातर्फे शोध मोहीम सुरू आहे. सगळ्यांना वाटत होतं की इंटरव्ह्यू देण्यासाठी शहरात जायला निघालेला केशवही त्या प्रेतांमध्ये असेल, पण आता केशव त्यांच्या समोर उभा होता. केशवच्या मनातली निराशा एकदम धुवून निघाली. जरा वेळापूर्वी त्याला वाटत होतं की आपलं चांगलं व्हावं असं देवाच्याच मनात नाही, आणि आता आपले प्राण देवानेच वाचवले हे त्याच्या लक्षात आलं होतं. जर त्याने पुरोहितांना मंदिरात तसंच तडफडत सोडून दिलं असतं तर आज ते दोघंही प्राणांना मुकले असते. पण केशवने त्याच्या कर्माला महत्त्व दिलं. त्याच्या कर्मानेच त्याला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं होतं. मित्रांनो, केशवने जेव्हा पुरोहितांचे प्राण वाचवले तेव्हा त्याने आपल्यासमोर आलेलं कर्म निवडलं. त्याच्यापासून त्याने पळ काढला नाही, म्हणून त्याला त्याच्या कर्माचं योग्य फळ मिळालं. त्याने त्या कंपनीला पत्र लिहून त्याच्यासोबत घडलेली सगळी हकीकत त्यांना कळवली. कंपनीने त्याला पुन्हा एकदा इंटरव्ह्यूसाठी बोलवलं आणि त्याला नोकरीही मिळाली. केशवचं एक चांगलं कर्म त्याचं आयुष्य सुखासीन करून गेलं. म्हणून जीवनात नेहमीच चांगली कर्म करावी, कारण चांगल्या कर्मांचं फळ नेहमीच चांगलं मिळतं.
मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.